नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मला आशा आहे की आपण सर्व देवाच्या कृपेत आशीर्वादित आहात. मागील भागात आपण पाहिले की येशूने यरुशलेमेमध्ये प्रवेश करून मंदिर शुद्ध केले आणि खऱ्या आज्ञाधारकतेचा अर्थ स्पष्ट केला. आजच्या भागात आपण पाहणार आहोत जिथे येशू द्राक्षमळाच्या शेतकऱ्याचा दृष्टांत सांगतो. या दृष्टांतातून तो धार्मिक नेत्यांच्या अविश्वासाला उघड करतो आणि देवाच्या न्यायाबद्दल इशारा देतो. त्यानंतर आपण लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत पाहतो, ज्यामधून देवाचे आमंत्रण सर्वांसाठी खुले आहे, पण त्याला योग्य प्रतिसाद देणे आवश्यक आहे हे स्पष्ट होते. पुढे धार्मिक नेते येशूला विविध प्रश्नांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात, कराबद्दल, पुनरुत्थानाबद्दल आणि नियमाबद्दल. पण येशू प्रत्येक वेळी शहाणपणाने उत्तर देतो. शेवटी तो सर्वात मोठी आज्ञा सांगतो, देवावर प्रेम करणे आणि आपल्या शेजारावर प्रेम करणे. या भागातून आपण शिकणार आहोत की देवाचे आमंत्रण स्वीकारणे, सत्यात उभे राहणे आणि प्रेमाने जीवन जगणे किती महत्त्वाचे आहे. तर चला आजच्या वचनाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण मत्तई शुभवर्तमान अध्याय 21 याच्या 33 वचनापासून अध्याय 22 याच्या 46 वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. सुरुवात करण्यापूर्वी एक विशेष सूचना आहे. वेळेअभावी आपण सर्व वचने वाचू शकणार नाही, परंतु आपणास विनंती आहे की ही वचने आपण स्वतः वाचावीत. आज आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. द्राक्षमळाचा दृष्टांत, लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत, कैसराला कर देण्याविषयीचा प्रश्न, पुनरुत्थानाविषयीचा प्रश्न, सर्वात मोठ्या आज्ञेविषयीचा प्रश्न आणि शेवटचा विषय मसीहाविषयीचा प्रश्न. प्रथम आपण द्राक्षमळाचा दृष्टांत या विषयाचा अभ्यास करूया आणि यासाठी आपण 33 ते 38 ही वचनं आपण पाहणार आहोत, परंतु माझी आपणास विनंती आहे की ही वचने आपण स्वतः वाचावीत. हा जो दृष्टांत आहे धार्मिक पुढाऱ्यांच्या दोषांना उघड करणारा आणि त्यांना दिलेला अंतिम इशारा तो होता. मुलगा म्हणजे देवाचा पुत्र येशू ख्रिस्त असून तो त्यांच्या समोर उभा राहून त्यांच्या अंतःकरणातील खरे विचार प्रकट करत होता आणि ते त्याच्याशी काय करणार आहेत हे दाखवत होता. यावेळेस आपण थोडं पुढं जाऊया. 39वे वचन आपण वाचूया. तेव्हा त्यांनी त्याला धरून द्राक्षमळ्याबाहेर काढून जिवे मारले. मुख्य याजक व लोकांच्या वडिलांसाठी हे विधान धक्कादायक होते. जाऊया आपण पुढं 40 आणि 41 वचने. तर मग द्राक्षमळ्याचा धनी येईल तेव्हा तो त्या माळ्यांचे काय करेल? ते त्याला म्हणाले, तो त्या दुष्टांचे हाल करून त्यांचा नाश करेल आणि जे माळी हंगामी त्याला फळ देतील अशा दुसऱ्यांकडे तो द्राक्षमळा खंडाने लावून देईल. आता तो त्यांना पुन्हा जुन्या कराराकडे, त्याच्या स्वतःला लागू पडणाऱ्या दगडाच्या रूपकाकडे घेऊन जातो. वाचूया आपण 42 आणि 43 वचन. येशू त्यांना म्हणाला, जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला. हे परमेश्वराकडून झाले आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे. असे शास्त्रात तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? म्हणून मी तुम्हाला सांगतो की देवाचे राज्य तुमच्यापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की येशूने स्वर्गाचे राज्य हा शब्द बदलून देवाचे राज्य असा शब्द वापरला. माझ्या मते तो हा व्यापक शब्द वापरत आहे, कारण आता तो परराष्ट्रीय आणि त्याच्याकडे येणाऱ्या सर्वांना सामावून घेण्याच्या तयारीत आहे. देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेतले जाईल आणि फळ देणाऱ्या राष्ट्राला ते दिले जाईल. म्हणजेच यहुदी लोकांकडून काढून घेऊन मंडळीला दिले जाईल. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय आणि 9 वचन म्हणतं, तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले,
त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत. ख्रिस्ती मंडळी हीच ते पवित्र राष्ट्र आहे. जाऊया आपण पुढे. 44 वचन. जो या धोंड्यावर पडेल त्याचा चुराडा होईल, परंतु ज्या कोणावर हा पडेल त्याचा हा भुगा भुगा करून टाकेल. जो या धोंड्यावर पडेल त्याचा चुराडा होईल. हे ख्रिस्ताच्या पहिल्या येण्याशी संबंधित आहे. येशू हाच तो खडक आहे ज्यावर मंडळी उभारली आहे. करिंथकरास पहिले पत्र याचा 3 अध्याय आणि 11 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. दगडावर पडणे म्हणजे कृपेच्या काळात तारणासाठी ख्रिस्ताकडे येणे होय. पण ख्रिस्ताला नाकारणाऱ्यांवर भविष्य काळात न्याय येईल, जसे दानिएलाच्या भविष्यवाणीत वर्णन केले आहे, जे ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याशी संबंधित आहे. आपण पाहू शकता दानिएलाचा 2 अध्याय आणि 34 वचन आणि त्यासोबतच 44 आणि 45 वचने. पुढे आपण जाऊया. 45 वचन आपण वाचूया. मत्तई याचा 21 अध्याय. मुख्य याजक व परुषी त्याचे दाखले ऐकून हा आमच्याविषयी बोलत आहे असे समजले. ते कशासाठी बोलत होते हे त्यांना ठाऊक होते. दुर्दैवाने आजच्या काळात मात्र अनेक लोकांना हे उमजत नाही की त्या गोष्टींचा स्वतःलाही आणि विशेषतः मंडळीतील लोकांना लागू होणारा एक पैलू आहे. पुढे जाऊया. 46 वचन. ते त्याला धरण्यास पाहत होते, परंतु त्यांना लोकसमुदायाची भीती वाटली, कारण ते त्याला संदेष्टा मानत होते. धार्मिक पुढाऱ्यांनी येशूला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचे ठरवले होते. तरी जेव्हा त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते लोकसमुदायाला घाबरले, कारण तो समुदाय येशूला देवाचा संदेष्टा मानत होता. आता आपण अध्याय 22 कडे वळूया. मत्तई शुभवर्तमान अध्याय 21चा शेवट अशा प्रकारे होतो की धार्मिक पुढाऱ्यांनी येशूला ठार मारण्याचा निश्चय केला होता. मत्तई 21 अध्याय आणि 46 वचनाप्रमाणे त्याला पकडण्याचा ते प्रयत्न करीत होते. पण त्यावेळी लोकांच्या भीतीमुळे ते तसे करू शकले नाहीत. पुढील अध्यायात येशू आणि धार्मिक पुढाऱ्यांमधील वाद सुरूच राहतो. यावेळी येशू राजाच्या लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत सांगतो. तो मुख्य याजक आणि वडिलांना दिलेल्या त्याच्या आधीच्या उत्तराचा पुढील भाग आहे. आता आपण लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत या विषयाचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. तुम्ही आणि मी ज्या काळात जगत आहोत त्या काळासाठी येशूने सांगितलेल्या सर्वात महान दृष्टांतांपैकी हा एक दृष्टांत आहे. वाचूया आपण 22 अध्याय आणि 1 वचन. येशू पुन्हा त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागला. ह्या वाक्याची पुन्हा एकदा नोंद घ्या. हे छोटेसे वाक्य हे दर्शविते की मत्तई याचा 21 अध्याय आणि 23 या वचनामध्ये उल्लेखलेल्या मुख्य याजकांशी आणि लोकांच्या वडिलांशी येशू अजूनही संवाद साधत आहे. पुढे आपण जाऊ. 2 वचन. स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे, त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली. दृष्टांतातील राजा म्हणजे देवपिता आणि पुत्र म्हणजे प्रभू येशू. यामध्ये देवाचे राज्य ऐवजी स्वर्गाचे राज्य हा शब्दप्रयोग वापरला आहे. हा दृष्टांत मत्तई अध्याय 13 मधील दृष्टांताशी संबंधित असला तरी त्या अध्यायात युगाची सुरुवात कशी झाली यावर भर आहे. तर येथे वेगळ्या संदर्भात तो मांडला आहे. आपण जाऊया 3 वचनाकडे. आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलवण्याकरता त्याने आपले दास पाठवले, परंतु ते येईनात. लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलवण्याकरता त्याने आपले दास पाठवले. हे आमंत्रित कोण होते? इस्रायल घराण्यातील हरवलेली मेंढरे. तुम्हाला आठवत असेलच की आपल्या प्रभूने त्याच्या शिष्यांना त्यांच्याकडेच पाठवले होते आणि जुन्या कराराच्या काळात संदेष्टे हेच त्याचे दूत होते. पुढे आपण जाऊया. 4 वचन. पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले व त्यांना म्हटले की आमंत्रितांना असे सांगा, पहा मी जेवण तयार केले आहे. माझे बैल व पुष्टपशु कापले आहेत. सर्व सिद्ध आहे. लग्नाच्या मेजवानीस चला. प्रियांनो, याचा प्रतिसाद काय होता? पुढे आपण पाहूया 5 आणि 6 वचन. तरी ते मनावर न घेता ते कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले आणि बाकीच्यांनी त्याच्या दासांना धरून त्यांचा अपमान केला व त्यांना जीवे मारले. हा इस्रायलने देवाच्या आमंत्रणाला दिलेला नकार होता. त्यांनी त्याचे संदेष्टे ठार मारले, ज्यामध्ये स्वतः प्रभू येशूचाही समावेश होता.
पुढं जाऊया. 7वं वचन. तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातकांचा नाश केला व त्यांचे नगर जाळून टाकले. हे निश्चितच इसवी सन 70 रोमी शासक टायटस याने केलेल्या यरुशलेमेच्या विनाशासंदर्भात आहे. 8वं वचन. मग तो आपल्या दासांना म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. आता आपल्याला आमंत्रणाच्या पद्धतीमध्ये आणि शैलीमध्ये एक निश्चित बदल दिसून येतो आणि हा बदल आपण सध्या ज्या युगात वावरत आहोत त्या युगाशी संबंधित आहे. वाचूया आपण 9 आणि 10 वचन. म्हणून तुम्ही चव्हाट्यांवर जाऊन जितके तुम्हाला आढळतील तितक्यांना लग्नाच्या मेजवानीस बोलवा. मग त्या दासांनी रस्त्यांवर जाऊन बरे वाईट असे जितके त्यांना आढळले त्या सर्वांना एकत्र जमवले आणि लग्नाचा मांडव जेवणाऱ्यांनी भरवून गेला. पण येथे पुढे काय घडते याकडे लक्ष द्या. पाहूया आपण 11वं वचन. मग राजा जेवणाऱ्यांना पाहण्यास आत आला, तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. लग्नाचा पोशाख म्हणजे ख्रिस्ताचे नीतिमत्व होय. देवाचे आमंत्रण सर्वांसाठी खुले असले तरी त्या आमंत्रणाला योग्य रीतीने प्रतिसाद देण्यासाठी हे नीतिमत्व आवश्यक आहे. हे नीतिमत्व मनुष्य स्वतः मिळू शकत नाही, तर ते येशू ख्रिस्तावरील विश्वासाने देवाकडून दिले जाते. रोमकरासपत्र 3 अध्याय आणि 21-22 हे वचन आपण पाहू शकता. त्यामुळे तारणासाठी प्रत्येक विश्वासणाऱ्याकडे हा लग्नाचा पोशाख असणे अत्यावश्यक आहे. पुढे आपण जाऊया. 12वं वचन. त्याला तो म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता येथे कसा शिरलास? त्याला काही उत्तर देता येईना. आम्ही हे लक्षात घ्यावे की लग्नाचा पोशाख न घातलेल्या माणसाला काहीही उत्तर देता आले नाही. तो पूर्णपणे निशब्द झाला. याचा अर्थ असा की स्वतःच्या प्रयत्नांनी किंवा वाद घालून कोणीही देवासमोर योग्य ठरू शकत नाही. ख्रिस्ताचा स्वीकार न करता देवासमोर आपली बाजू मांडू असे म्हणणाऱ्यांची स्थिती ही अशीच होईल. पुढे आपण जाऊया. 13वं आणि 14वं वचन वाचू. तेव्हा राजाने चाकरांना सांगितले, ह्याचे हात पाय बांधून याला घेऊन जा व बाहेरील अंधारात टाका. तेथे रडणे व दात खाणे चालेल, कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. लग्नाचा पोशाख स्वीकारणे हे प्रत्येकावर अवलंबून आहे. जरी तो सर्वांसाठी उपलब्ध असला तरी देवाच्या अटीनुसारच तारण मिळते. त्यानंतर ख्रिस्ताविरुद्ध विविध गट हेरोदी, सदुकी आणि परुषी हे प्रश्न विचारून त्याला अडकवण्याचा प्रयत्न करतात. हेरोदी कराबद्दल, सदुकी पुनरुत्थानाबद्दल आणि परुषी मोठ्या आज्ञेबद्दल प्रश्न विचारतात. पण येशू त्यांच्या सर्व प्रश्नांना अत्यंत शहाणपणाचे उत्तर देतो, ज्यातून त्याचे देवत्व स्पष्ट होते. शेवटी तो परुषांना प्रश्न विचारतो ज्यामुळे ते निरुत्तर होतात आणि त्यांच्याशी त्याचा पूर्ण दुरावा निर्माण होतो. पुढील अध्यायात तो त्यांचा कठोर निषेध करतो. आता आपण कैसराला कर देण्याविषयीचा प्रश्न या विषयाचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. हेरोदी लोक हे मुख्यतः राजकीय गट होते, जे हेरोदाच्या घराण्याला पाठिंबा देत होते आणि रोमच्या सत्तेतून मुक्ती येशूकडून मिळेल अशी अपेक्षा करत होते. ते धार्मिक गट नसून राजकीय हेतूंनी प्रेरित होते. तरीही परुषी लोकांनी आपल्या उद्दिष्टांसाठी त्याचा उपयोग केला आणि काही परुषी स्वतःही हेरोदाला पाठिंबा देत असावेत अशी शक्यता होती. हे लक्षात घ्या की प्रभू येशूवर हा पहिला हल्ला करण्यासाठी हेरोदी लोकांना पुरुषांनीच उकसवले होते. मत्त्याचं शुभवर्तमान 22वा अध्याय आणि 15 ते 17 ही वचने कृपया आपण स्वतः वाचावीत. हेरोदी व परुषी लोकांचा प्रश्न प्रामाणिक नव्हता, तर तो कपटी सापळा होता. त्यांनी आधीच उत्तर ठरवले होते आणि येशूला अडचणीत आणण्याचा हेतू होता. जर येशूने कर देऊ नका असे सांगितले असते तर त्याच्यावर रोम विरुद्ध बंड केल्याचा आरोप झाला असता आणि कर द्या असे सांगितले असते तर तो मशीहा म्हणून स्वीकारला गेला नसता. त्यामुळे त्यांनी त्याला कोणत्याही परिस्थितीत अडकवण्याचा प्रयत्न केला. मत्त्याचं शुभवर्तमान 22वा अध्याय आणि 18वं वचन आता आपण वाचणार आहोत. येशू त्यांचे दुष्टपण ओळखून म्हणाला, अहो ढोंग्यांनो, माझी परीक्षा कशाला पाहता? हे लक्षात घ्या की ते जे होते म्हणजेच ढोंगी, त्याच नावाने त्याने त्यांना संबोधले.
पुढं आपण जाऊया. 19वे वचन. कराचे नाणे मला दाखवा. तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ 1 रुपया दिला. हे विशेषतः नमूद करण्यासारखे आहे की येशूने त्यांचेच नाणे वापरले. पुढे जाऊया. 20वे वचन. त्याने त्यांना म्हटले, हा मुखवटा व हा लेख कोणाचा? ते रोमी सरकारचे कायदेशीर चलन वापरत होते आणि येथे ते एक रोमी नाणे होते. पुढे आपण जाऊया. 21वे वचन. ते म्हणाले, कैसराचा. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, तर मग कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरून द्या. हे उत्तर आश्चर्यकारक आहे, कारण त्यात त्यांच्या प्रश्नाचे उत्तर तर आहेच, शिवाय त्यात आणखीही काही गोष्टी सांगितल्या आहेत. तो स्पष्ट करतो की त्यांच्यावर कैसराचे काही देणे होते. ते त्याची नाणी वापरत होते, रोमच्या रस्त्यांवर चालत होते आणि रोमकडून काही प्रमाणात शांती मिळत होती, म्हणून त्यांनी कैसराला त्याचे द्यावे. कैसराचे ते कैसराला द्या, पण त्यासोबतच एक दुसरी बाजू होती, देवाचे ते देवाला भरून द्या. 22वे वचन. हे ऐकून ते थक्क झाले व त्याला सोडून गेले. हे स्पष्ट होते की येशू त्यांच्या सापळ्यात अडकला नाही. त्यांच्यावर जरी कैसराचे काही देणे होते, तरी त्यामुळे देवाप्रती असलेली त्यांची जबाबदारी कमी होत नव्हती. हेरोदी लोक त्याला सोडून गेले आणि आता सदुकी लोकांची पाळी होती. त्यांनीही त्याला सापळ्यात पकडण्याचा प्रयत्न केला. आता आपण पुनरुत्थानाविषयीचा प्रश्न हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. आता आपण मत्ताचं शुभवर्तमान 22वा अध्याय आणि 23 ते 28 या वचनांविषयी पाहणार आहोत, परंतु माझी विनंती आहे की ही वचने कृपया आपण वाचावीत. सदुकी लोक पुनरुत्थानावर विश्वास ठेवत नसल्यामुळे त्यांनी येशूला अडकवण्यासाठी एका स्त्रीच्या 7 नवऱ्यांचे उदाहरण दिले. त्यांनी विचारले की पुनरुत्थानानंतर ती कोणाची पत्नी असेल, पण येशूने त्यांची चूक स्पष्ट केली आणि दाखवून दिले की त्यांच्या समजुतीत 2 महत्त्वाच्या बाबतीत त्रुटी आहेत. वाचूया आपण 29वे वचन. येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे भ्रमात पडला आहात. सदुकी 2 गोष्टींच्या बाबतीत अज्ञानी होते. त्यांना पवित्र शास्त्राचे ज्ञान नव्हते आणि देवाच्या सामर्थ्याचीही जाणीव नव्हती. या अज्ञानामुळे त्यांनी असे हास्यास्पद उदाहरण मांडले. याचे स्पष्टीकरण साधे आहे. वाचूया आपण 30वे वचन. कारण पुनरुत्थान झाल्यावर ते लग्न करून घेत नाहीत व त्या लग्नात दिल्या जात नाहीत, तर स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतात. स्वर्गामध्ये माणसे देवदूत होत नाहीत, पण देवदूतांसारखी असतात. म्हणजे तेथे विवाह आणि वंशवृद्धीची गरज नसते. तरीही याचा अर्थ असा नाही की पती पत्नी एकत्र राहू शकत नाहीत. इच्छेनुसार ते राहू शकतात. स्वर्गात सर्वांचा स्वभाव बदललेला असल्यामुळे नातेसंबंध अधिक सुसंवादी असतील. असे आपण पुढची 2 वचने 31 आणि 32. मृतांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हाला जे सांगितले ते तुमच्या वाचनात आले नाही काय? ते असे की मी अब्रामाचा देव, इसाकाचा देव व याकोबाचा देव आहे. तो मृतांचा देव नव्हे, तर जिवंतांचा आहे. हे विधान अत्यंत प्रभावी आहे. अब्राम, इसाक आणि याकोब यांसारखे लोक मृत नसून जिवंत आहेत. ते फक्त पृथ्वीवरून दुसऱ्या ठिकाणी गेले आहेत. हेच सत्य ख्रिस्तामधील सर्व विश्वासणाऱ्यांसाठी लागू होते. म्हणजे त्यांचे प्रियजन स्वर्गात जिवंत असून त्यांच्या भेटीची वाट पाहत आहेत. हे एक आशादायी आणि गौरवशाली सत्य म्हणून मांडले आहे. आता आपण सर्वात मोठ्या आज्ञेविषयीचा प्रश्न याविषयी थोडक्यात अभ्यास करणार आहोत. हेरोदी आणि सदुकी लोक शांत झाल्यावर परुषी लोक येशूकडे लक्ष ठेवून होते. परुषी हे धार्मिक राजकीय गट असून त्यांना दाविदाचे राज्य पुन्हा स्थापन करायचे होते. ते काही बाबतीत हेरोदी लोकांशी सहकार्य करत, पण धार्मिक विषयांमध्ये सदुकींचा विरोध करत. आजच्या भाषेत परुषी परंपरावादी तर सदुकी उदारमतवादी मानले जाऊ शकतात. इतर गटांप्रमाणेच परुषीही येशूला अडकवण्याचा प्रयत्न करत होते, म्हणून त्यांनी एका शास्त्रीला त्याच्याकडे प्रश्न विचारण्यासाठी पाठवले. वाचूया आपण 34 आणि 35 वचने. त्याने सदुक्यांना निरुत्तर केले हे ऐकून परुषी एकत्र जमले आणि त्यांच्यातील एका शास्त्र्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता विचारले. परुषी लोकांनी आपापसात
विचारविनिमय केला. त्यानंतर त्यांनी एक रणनीती आखली आणि एक अत्यंत चलाक वकील म्हणजेच मोशेच्या नियमशास्त्रात पारंगत असलेला एक शास्त्री त्याला एक प्रश्न विचारण्यासाठी पुढे केले. 36वे वचन, गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? यावर प्रभू येशू काय उत्तर देतो ते पहा. 37 आणि 38 वचन. येशू त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर, हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हे लक्षात घ्या की येशूने 10 आज्ञांपैकी कोणतीही आज्ञा निवडली नाही. त्याने त्यांना दुसरी एक आज्ञा दिली. 39वे वचन आपण पाहू. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. जेव्हा तुम्ही ही गोष्ट तुमच्या स्वतःच्या जीवनाला लागू करता तेव्हा तुमच्या हे लक्षात येईल की तुम्ही देवाच्या गौरवाला उणे पडत आहात. प्रभू येशू शास्त्राला स्पष्ट उत्तर देतो की सर्वात मोठी आज्ञा म्हणजे देवावर प्रीती करणे आणि त्यानंतरची महत्त्वाची आज्ञा म्हणजे आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे. पुढे आपण जाऊया. 40वे वचन. या 2 आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहेत. या 2 आज्ञांमध्ये संपूर्ण मोशेचे नियमशास्त्र समाविष्ट आहे. येशूचे उत्तर इतके स्पष्ट होते की परुषी प्रामाणिक असते तर त्यांनी स्वतःची अपूर्णता ओळखून तारणाऱ्याची गरज मान्य केली असते. त्यावेळी येशू वधस्तंभाच्या अगदी जवळ आला होता. आता आपण मसीहाविषयीचा प्रश्न हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. परुषी त्याला दुसऱ्या एका प्रश्नात अडकवण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा एकत्र जमले, परंतु त्याने त्यांच्यावर बाजी मारली आणि उलट त्यांनाच एक प्रश्न विचारला. मत्त्याचा 22वा अध्याय 41 ते 44 ही वचनं आपल्याला वाचायची आहेत, परंतु कृपया ही वचनं आपण स्वतः वाचावीत. प्रभू येशू स्तोत्र 110 आणि पहिल्या वचनाचा संदर्भ येथे देत आहेत. दाविदाने आपल्या स्वतःच्या पुत्राला माझा प्रभू असे कसे संबोधले असते? दाविदाने त्या पुत्राला माझा प्रभू असे संबोधण्यासाठी त्या पुत्राचा जन्म अलौकिक रीतीने झालेला असणे आवश्यक आहे, असे पुरुषांना मान्य करावे लागले असते. पुढे जाऊया. 45वे वचन. दावीद जर त्याला प्रभू म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असणार? येशू पुरुषांना एक गहन प्रश्न विचारतो, ज्यातून मसीहाच्या स्वरूपाचा अर्थ स्पष्ट होतो. तो दाखवतो की दाविदाने मसीहाला प्रभू म्हटले आहे. स्तोत्र 110 पहा. त्यामुळे मसीहा फक्त दाविदाचा वंशज नसून त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. याचे उत्तर येशूच्या अलौकिक म्हणजे कुमारीपासून झालेल्या जन्मात आहे. तो दाविदाचा पुत्र असूनही त्याचा प्रभू आहे. लुकाचं शुभवर्तमान 1 अध्याय आणि 35व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल, म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. आता आपण मत्त्याचं शुभवर्तमान 22वा अध्याय आणि 46वे वचन वाचूया. तेव्हा कोणाला एका शब्दानेही त्याला उत्तर देता येईना आणि त्या दिवसापासून त्याला आणखी काही विचारण्यास कोणी धजला नाही. येशूच्या उत्तरानंतर कोणीही त्याच्यावर टीका करू शकले नाही. त्याच्या शहाणपणामुळे त्याला प्रत्युत्तर देणे अशक्य झाले. तरीही त्यांनी त्याचा मृत्यू ठरवला आणि त्याच दिशेने पुढे गेले. हे त्याच्या देवत्वाचे एक महत्त्वपूर्ण प्रमाण म्हणून मानले आहे. प्रियांनो, या ठिकाणी आपण थांबत आहोत. देव करो आणि शिकलेल्या गोष्टी आपल्या अंतःकरणात साठवून ठेवण्यास आपणास सहाय्य मिळो. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की बापा तू सदैव आमच्या बरोबर आहेस. आणि बापा तुझी वचनं ही खरोखर आमच्या जीवनासाठी एक पूरक अशी आहेत, जी आम्हाला मार्गदर्शन करतात. तुझ्या वचनांच्याद्वारे प्रभूजी आम्हाला अनेक गोष्टी समजून येतात, जेणेकरून प्रभूजी आमच्या दैनंदिन व्यावहारिक जीवनामध्ये देखील आम्ही कसे वागावे याचं मार्गदर्शन आम्हाला इथे मिळतं. होय प्रभूजी, तू आज आम्हाला दाखवून दिलेलं आहेस की तुला प्रश्न विचारणाऱ्यांना तू निरुत्तर कसं केलेलं आहेस आणि कशा प्रकारे त्यांना निरुत्तर केलेलं आहेस. होय प्रभूजी, आम्ही हे कळवून चुकलेलो आहोत की आम्हाला देखील तुझी वचनं अधिक गहनतेने माहीत असणे आवश्यक आहे.
कदाचित आम्हाला ते आत्तापर्यंत कळलेली नाहीत, परंतु बापा आम्ही निश्चय करतो की आमच्या जीवनामध्ये इथून पुढे आम्ही तुझ्या वचनांवर विसंबून राहण्याचा प्रयत्न करू. तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची प्रीती आपणाबरोबर सदैव असो. प्रियांनो, आजच्या भागातून आपण शिकलो की देव आपल्याला आपल्या राज्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो, पण त्या आमंत्रणाला योग्य प्रतिसाद देणे आवश्यक आहे. द्राक्षमळाच्या शेतकऱ्याचा दृष्टांत आपल्याला इशारा देतो की देवाच्या कृपेचा गैरवापर करू नये. लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत आपल्याला शिकवतो की देवाचे आमंत्रण सर्वांसाठी खुले आहे, पण त्यासाठी योग्य तयारी आणि मनाची स्थिती आवश्यक आहे. आपण पाहिले की येशूने सर्व प्रश्नांना शहाणपणाने उत्तर दिले आणि शेवटी सर्वात महत्त्वाची आज्ञा स्पष्ट केली. देवावर पूर्ण प्रेम करणे आणि आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रेम करणे हाच खऱ्या विश्वासाचा पाया आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत की येशू धार्मिक ढोंगीपणाविरुद्ध कसे कठोर शब्द बोलतो आणि आपल्या शिष्यांना सावध करतो. तोपर्यंत प्रेमात चालत राहा, सत्याला धरून ठेवा आणि देवाच्या आमंत्रणाला निष्ठेने प्रतिसाद द्या. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी. येशूने अंजिराच्या झाडाला शाप दिला. आजचा प्रश्न, पवित्र राष्ट्र म्हणून कोणाला ओळखले जाते? ए. इस्रायल, बी. धार्मिक पुढारी, सी. विश्वासणारा, डी. ख्रिस्ती मंडळी. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.